जुगाडी काम असतं, म्हणजे सगळ्याच साड्यांखाली उगाच ते पेटीकोट मॅचिंग घेत बसा आणि त्याच्यामध्ये पैसे घालत बसा आणि साडी नेसणार केव्हा. हॅलो नमस्कार, मी प्रीती. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं. तर इथे ना मला आज बाल्कनी माझी क्लीन करायची होती. क्लीन म्हणजे काय, तर सध्या इतकी धूळ उडते ना, 2 दिवस झाले मी इथे काहीच म्हणजे झाडू वगैरे मारलेला नव्हता. तर आज प्रॉपर झाडू मारून घेतला, थोडंफार पुसून घेतलं बाहेरचं आणि झाडांची छान अंघोळ घातली. अंघोळ म्हणजे काय, तुम्ही बघू शकता की मी काय करते. झाडांना पाणी टाकलं आणि झाडांच्या वरतून सुद्धा मी पाणी टाकलेलं आहे. आणि ही जी बाल्कनी आहे ना, ती मस्त छान मी धुवून काढली. आता या बाल्कनीमध्ये ना थोडी जाळी दिलेली, म्हणजे पाणी जाण्यासाठी तशी सोय आहे, त्यामुळे ही बाल्कनी मला धुता येते. बाकीच्या ज्या 2 बाल्कनी आहेत बेडरूमच्या, त्या अजिबात धुता येत नाही. तर तुम्ही बघू शकता की ती छान माझी झाडं असे छान टवटवीत दिसायला लागलेली आहेत. आणि ही जी आहेत ना अबोलीची झाडं आहेत, जी आईने आणलेली होती आणि ती छान लावली मी कुंडीमध्ये लावली आणि ती जगली सुद्धा. हे स्नेक प्लांट आणलेलं होतं तिने. नंतर ही खाऊची पानं म्हणतात, म्हणजे विड्याची पानं, ती हे सुद्धा एक शोचं झाड आहे, ते पण आईने आणलं होतं हे पण. तर ते सुद्धा खूप सुंदर झालं. म्हणजे हे मागचीच झाडं आहेत. यावेळेला तिने तुळशीसुद्धा घेऊन आली, तशीच्या तशी कुंडीच घेऊन आलेली होती, तर छान झालं. आणि हे स्पायडर प्लांट आहे. त्यानंतर ही शोच्याच पानांची अशी झाडं आणलेली आहेत, तर ती बऱ्यापैकी लागली आता. आणि इकडे हे केळीचं झाड, त्यानंतर अलोवेरा माझी छोटीशी इथे लावलेली आहे. एक इथे आहे आणि एक दुसऱ्या बाल्कनीमध्ये ठेवलेली आहे. तर बघा किती छान झाडं झालेत. आणि फुलांची झाडं तर होत नाहीत, तर ती अशी म्हणजे शोचीच झाडं लावलेली आहे आता. आणि दुपारी खूप ऊन येतं या बाल्कनीमध्ये, दिवसभर ऊन असतं, त्यामुळे झाडांची खूप म्हणजे हालत खराब होते. म्हणून मग मी ना इथे असा ग्रीन पडदा लावून ठेवलेला आहे. हे अहोंनी ऑनलाईन खत मागवलेलं आहे, तर ते काल आले आणि ते तसंच पडलं होतं बाल्कनीमध्ये. तर ते आता मी घरात घेतलेलं आहे. ते आल्यानंतर ओपन करून बघतील की काय आहे ते. आता इथे बाहेर गेली होती, बाहेरून येताना काही भाज्या मी आणलेल्या आहेत, तर तुम्हाला इथे मुद्दामून मला काही दाखवायचं आहे. तर या ना म्हणजे रोडाच्या पलीकडे जे शेतकरी बसलेले असतात त्यांच्याकडून मी भाजी घेतली बरं का. तर ही पालेभाजी पालकची 1 जुडी आणि कोथिंबीरच्या छोट्या 2 जुड्या मी आणलेल्या होत्या. तर मुळा जो आणलेला आहे तो 30 म्हणजे 20चा अर्धा किलो असा होता, पण 30चा झाला तो, तेवढा आणला मी. आता इथे पालकची जी जुडी आहे ना, ही पालकची जुडी 30 रुपयाला म्हणत होता तो, पण मी त्याला 2-3 जुड्या मागितली. म्हणजे त्याला म्हटलं कोथिंबीर पण घ्यायची, असं करता करता त्याने मला 25ची 1 जुडी लावलेली आहे. आणि ही कोथिंबीरची जुडी जर तुम्ही बघत असाल, तर ही कोथिंबीरची जुडी पण त्याने मला 20ला 1 सांगितली होती, म्हणजे 40च्या 2 सांगितल्या होत्या, पण त्याला मी थोडं कमी करून 30च्या 2 आणले. तर या 30 रुपयामध्ये 2 जुड्या आणलेल्या आहेत आणि पालकची 1 जुडी असं. आणि हे जे सामान आता मी दाखवते ते सकाळी रिलायन्समधून आणलं होतं बरं का. म्हणजे सकाळी सोहमला सोडायला गेले होते त्यावेळेला मी हे रिलायन्समधून आणलं होतं येताना. तर ही जी कोथिंबीर आता रिलायन्समधून आणली ती 24 रुपयाची आलेली आहे. आणि ही कोथिंबीर बघा कशी दिसते. तर रिलायन्समध्ये सध्या भाज्यानं चांगल्या येत नाही आहेत, पण आता मला कोथिंबीर पाहिजेच होती आज, कारण माझ्याकडे काहीच नव्हती, म्हणून मला आणायची होती. आणि ही नंतर आणलेली बघा. तर 2 जुडी, पण फरक म्हणजे तेवढा थोडाफार पैशांचा आहे, पण फ्रेश किती दिसते ना. तर म्हटलं की असू द्या, आता कोथिंबीर तर लागतेच लागते आणि हिवाळ्यामध्येच असं खायची खूप मजा असते. तर ह्या पालेभाज्या आता मला निवडून ठेवायच्या होत्या, तर त्यासुद्धा मी पटकन निवडून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. चला आता बाकीची कामं आवरणी झालेली आहेत, तर मग म्हटलं आता स्वयंपाकसुद्धा आवरून घेऊया. तर इथे 11:45 वगैरे झालेले होते आणि हीच टायमिंग माझा आहे. सोमला शाळेतून आणल्यानंतर लगेचच स्वयंपाक आटोपते. तर आज मी काय करते, तर भेंडीची भाजी, चपाती आणि ही जी इडली आहे, रात्री मी इडली वगैरे केलेली होती, तर थोडीशी बॅटर उरलेलं होतं ते राहू दिलं. आणि ही इडली एक्स्ट्रा मी 1 करून ठेवलेली होती, कारण मला इडली फ्राय खूप आवडते, तर ते मला खायचं होतं. तर सोबत मी ते सुद्धा बनवणार आहे. महेश फर्स्ट शिफ्टमध्ये गेले, म्हणजे सकाळीच ते 5:45ला घरातून निघतात, म्हणून ब्रेकफास्ट वगैरे करून गेले नव्हते, त्यामुळे मग ते राहिलं. म्हटलं चला आम्हीच बनवून टाकूया आमच्यासाठी. तर आता इथे भेंडीसुद्धा मी चिरून घेते आणि भेंडीची भाजी अगदी सिंपल पद्धतीने मी बनवणार आहे. सोहमला जशी आवडते अगदी तशी. आज गोल कट न करता लांब लांब चिरते मी. मला आठवतं ना, भेंडीची भाजी मला खूप आवडायची, तशी सोहमला सुद्धा आवडते, पण मला गोल कट केलेली आवडते. सोहमला थोडी भरलेली भेंडी, म्हणजे दाण्याचं कूट वगैरे टाकून तशी आवडते. मग आज मी त्याच्या पद्धतीने भाजी बनवते.
आता भेंडीची भाजी माझ्या सोमला जशी आवडते त्या पद्धतीने बनवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने. तर तेल गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी, हिंग आणि आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर भेंडी टाकली आणि मीठ टाकून, बाकीचे मसाले मी काहीच ॲड करत नाही आहे, फक्त मीठ टाकलं आणि भेंडी थोडीशी शिजेपर्यंत असं झाकण ठेवलेलं आहे. एका साईडला भाजी होते तोपर्यंत म्हटलं पटापट चपात्या करून घेऊया. मी आधीच कणिक मळून ठेवलेली होती. ओके. तर आणि हो, आता इथे चपात्या करण्याची पद्धत ना प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी फुलके बनवतं, तर कोणी छोट्या पोळ्या, कोणी मोठ्या पोळ्या बनवतं, कोणी तेल लावत नाही. आता आमच्या इथे खानदेशमध्ये तेल लावूनच पोळी केली जाते, जशी मी बनवते, तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल तर त्या पद्धतीने. तर आमच्या घरी अशाच पद्धतीने चपात्या ह्या बनवल्या जातात. ओके. तर तुम्ही बघू शकता. आणि आज ना माझ्या पोळ्या ज्या आहेत, पोळ्या म्हणा चपात्या म्हणा, फुगतच नव्हत्या हो. ही शेवटची चपाती होती की जी फुगली, बाकीच्या 3 ना अशा साईडनेच फुगत होत्या. तर मी सोमला म्हटलं आज ह्या चपात्यासुद्धा माझ्यासारख्याच झालेल्या आहे. जसं की अहो म्हणतात की तुला फुगा खूप येतो, तसं झालं आहे. चपाती अर्धी अर्धीच फुगते. चला, ते तर चालूच असायचं आपलं काहीतरी गंमत म्हणून. तर चपात्या लगेच झाल्यानंतर मी भाजीमध्ये आता काय टाकलं बघा, हळद टाकलं, तिखट टाकलं आणि त्यानंतर दाण्याचं कूट टाकलं. थोडंसं वरतून मी तेल टाकलेलं आहे. का माहिती का, मला भेंडीची भाजी, टोमॅटोची चटणी जेव्हा मी बनवते ना त्याच्यामध्ये तेल मला खूप आवडतं. आता तुम्ही म्हणणार तेल कमी खायला पाहिजे. मला माहिती आहे हो, माझ्या घरी ऑलरेडी 2 जण आहेत मला असं बोलणारी. सोहमला आणि महेशला ना भाजीमध्ये थोडंही तेल जास्त झालं ना की अजिबात आवडत नाही. पण काही भाज्या अशा असतात की त्या ना त्याच्यामध्ये तेल जास्त टाकलं ना तरच ते छान लागतात. त्यातली एक भाजी म्हणजे भेंडीची असते. आणि गंमत सांगू मी काय करते, का मुद्दामून त्याच्यामध्ये तेल टाकते, कारण जेव्हा भाजी काढल्यानंतर जी कढई राहते ना, त्या कढईला जे तेल लागलेलं असतं त्याला अशी चपाती मस्त पुसायची. आहा, काय सांगू, ती चपाती खायला जी मज्जा येते ना, मला तर खूप आवडते. आणि म्हणूनच मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये, म्हणजे सोहम आणि मी जेव्हा असते ना त्यावेळेला बऱ्याचशा भाज्यांमध्ये मी एक्स्ट्रा तेल टाकते. तर इथे सुद्धा मी तेच केलं. आता भेंडीची भाजी माझी रेडी झालेली आहे. इडली फ्राय अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. सगळ्याच रेसिपी अगदी परफेक्ट बनवल्या पाहिजे असं काही नसतं बरं का. बऱ्याच वेळेला अगदी साध्या पद्धतीने बनवलेली रेसिपीसुद्धा खूप मस्त लागते. माझ्याकडे ते उडपी मसाला येतात, जो रेडीमेडच आणते मी. तो संपलेला होता म्हणून फक्त सांबार मसाला ॲड केला आणि थोडंसं असं इडली फक्त, म्हणजे त्याला फोडणी घातली. फोडणीची इडली असंही म्हणू शकता. इडली फ्राय प्रॉपर मी बनवलेली नाही आहे, पण छान झालेली होती. आता इथे परत बेडरूममध्ये आली आणि हा पसारा एवढा मोठा काढून बसलेली आहे. कशासाठी, काय चाललं आहे माझं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. रोज काही ना काही माझा पसारा निघतोच आणि तोच असा घेऊन बसलेली असते आणि काहीतरी माझा टाईमपास चाललेला असतो. काहीतरी कामं पाहिजे ना रोज करायला. तर ही 2 नवीन पेटीकोट आणलेली होती, तर ती मी जरा बघते काय आहे, कसं आहे त्याचं कापड वगैरे. थोडासा मला डिफरन्स जाणवतो आहे त्याच्यामध्ये. काय आहे ते मी सांगतेच तुम्हाला. तर आता मला जायचं आहे एका कामासाठी माझ्या मैत्रिणीकडे, कारण आता वाजला 1 आणि आता तिचे मुलंसुद्धा शाळेतून आलेली असतील आणि मी गेली की अर्धा पाऊण तास काही घरी येणार नाही, म्हणून पटकन जाऊन आता कामं करून येते. त्यानंतर आज महेश फर्स्ट शिफ्टमध्ये गेले, तर 4 वाजेशी महेश घरी येतात. तर 4 वाजेच्या आधी माझे असे जे एक्स्ट्रा काम वगैरे असतात बाहेरचे ते मी सगळे आटपून घेते, म्हणजे नंतर निवांत मला वेळ मिळतो गप्पा वगैरे मारायला. आणि संध्याकाळी लवकर होते त्यामुळे मग संध्याकाळचं माझं रुटीन सुद्धा लवकर सुरू होऊन जातं. आणि आज ना मी पालक पनीर बनवणार आहे. पालक मस्त आणलेला आहे, तुम्ही पाहिलाच, तर म्हटलं चला, माझ्या सोमदादाला पालक पनीर खूप आवडतो. आणि आता विंटर सीझन सुरू झालेला आहे, तर विंटरमध्ये जितकं होईल तितक्या पालेभाज्या खायच्या. आणि जितकं होईल म्हणजे काय, तर फक्त मेथी आणि पालक नावाने 2च भाज्या मिळतात, इतर मिळतात ते हे दोघं खात नाहीत, तर ते एकटीसाठीच बनवते मी. पण पालक आणलेला आहे तर मस्त पालक पनीर बनवणार आहे मी संध्याकाळी. तर ते पालक वगैरे सगळं धुवून ठेवणार आणि छान मग संध्याकाळी मस्त. तर संध्याकाळचं रुटीन पण लवकर सुरू होऊन जातं, भरपूर वेळ असतो मग संध्याकाळी छान निवांत एकमेकांसोबत मस्त वेळ घालवायला छान वाटतं. तर आता मी तुम्ही जे बघितलं ना व्हिडिओमध्ये, तर मला एक तुम्हाला विचारायचं ॲक्च्युली, म्हणजे माझा एक्सपिरियन्स मी शेअर करणार आहे, पण तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. तर आता ना मी 2 साड्यांवरती हे मॅचिंग पेटीकोट घेतलेले, ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओत पाहिलं की मी काय बघत होते, तर हे दोघं सेम प्राइसचे मी आणलेले, पण ह्या दोघी पेटीकोटमध्ये ना मला थोडासा डिफरन्स वाटतो. काय, तर हा जो पेटीकोट आहे ना, हा दोघंही कॉटनचेच आहेत, पण हा प्युअर वाटतोय, एकदम छान असा सॉफ्ट कपडा वाटतोय, आणि हा थोडासा मला ना रफ वाटतोय.
बऱ्याच वेळा काय होतं, आता ते धुतल्यानंतर समजेल मला की एक्झॅक्टली कुठला चांगला आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की धुतल्यानंतर कॉटन जे आहे ना ते काही सॉफ्ट पडतं आणि जर मिक्स असेल त्यामध्ये तर तो कापड थोडासा रफ होतो. तर तसं मला काहीसं वाटतंय. आणि खरं सांगायचं झालं तर मी सगळ्याच साड्यांवरती मॅचिंग पेटीकोट वगैरे घेत नाही बरं का, खरंच सांगते. ह्या ज्या साड्या आहेत ना त्या थोड्या ट्रान्झी आहेत, त्याच्या खाली घ्यायची गरजच होती म्हणून मी हे पेटीकोट घेतलेले. अदरवाईज बाकीच्या साड्या ज्या असतात डार्क कलरच्या त्याच्या खाली आपण पेटीकोट कुठल्याही कलरचा घातला तर काही फरक पडत नाही. आणि म्हणून माझ्याकडे प्रत्येक साडीकडे असा मॅचिंग पेटीकोट तुम्हाला सापडणारच नाही. खूप कमी जितक्या साड्या आहेत ना त्याच्यापैकी 50च्या पण कमी, 50 तर म्हणणारच नाही मी, अगदी मोजकेच पेटीकोट माझ्याकडे आहेत. आणि आपलं असं जुगाडी काम असतं, म्हणजे सगळ्याच साड्यांखाली उगाच ते पेटीकोट मॅचिंग घेत बसा आणि त्याच्यामध्ये पैसे घालत बसा. आणि साडी नेसणार केव्हा तर वर्षातून एकदा, पैसे वाया नाही घालवायचे एवढे, हे माझं मत आहे. मी अशीच आहे. थोडं जितकं होईल तितकं जुगाड आपलं करत जायचं. ओके, तर चला आता येते मी मेन मुद्द्यावर. तर मला हे तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं, साडीखाली आपण जे पेटीकोट घालतो तर तुम्हाला पेटीकोट बेस्ट वाटतं की जे शेपवेअर आपण घालतो ते शेपवेअर बेस्ट आहे? म्हणजे पेटीकोट की शेपवेअर कुठलं बेस्ट आहे हे मला तुम्हाला विचारायचं आहे. माझा काय अनुभव आहे ना तो मी तुम्हाला सांगते. आता मला माझा शेपवेअर माझ्याकडे आहे एक, पण तो सापडत नाहीये. जेव्हा पाहिजे ती वस्तू सापडत नाही, पण एखाद्या दिवशी मी तुम्हाला दाखवेल. तर मला पण ना एक ट्राय करायचं होतं की साडीखाली शेपवेअर कसा दिसेल, कम्फर्टेबल आहे की नाही म्हणून. तर मी ऑनलाईन एक शेपवेअर परचेस केलेला होता अगदी कमी प्राइसमध्ये. मला वाटतं 300-350च्या आसपासच असायला पाहिजे ऑनलाईन घेतला तर. खूप जास्त असा हाय प्राइसमध्ये मी घेतलेला नव्हता. तर शेपवेअर घेतलेला होता. नो डाऊट की शेपवेअर आपण साडीखाली घातल्यानंतर जो लुक येतो ना आपलं साडीचा एकदम मस्त परफेक्ट येतो बरं का. हा जो आपला एरिया असतो ना इथला म्हणजे आपण अशी साडी ड्रेप केल्यानंतर हा जो एरिया आहे ना एकदम परफेक्ट असा शेप मध्ये दिसतो, म्हणून त्याला शेपवेअर म्हणतात. खूप सुंदर दिसतो. पण माझा असा अनुभव आहे की मी त्यामध्ये कम्फर्टेबल नसते. म्हणजे सांगायचं झालं तर मी बऱ्याच साड्यांखाली तो नेसून झालेला. बराच वेळ म्हणजे पूजेचे जेव्हा ब्लॉग शेअर करते त्यावेळेला बराच वेळ नाही का आपण पूजेमध्ये असं बसतो, तर बसायला उठायला ठीक आहे, पण तरी सुद्धा शेपवेअरच्या कम्पॅरेटिव्ह जर पेटीकोट घातला ना तर एकदम छान मला मोकळं मोकळं वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. कारण एकतर पेटीकोटमध्ये तुम्ही कसंही चाला, त्याचा घेर इतका असतो ना, तुम्ही कसंही चाला, कसंही बसा, उठा, मस्त डान्स वान्स करा, काही टेन्शन राहत नाही, अगदी बिंदास मस्त मोकळं वाटतं. पण शेपवेअरमध्ये ते मला जाणवलं नाही. एक थोडंसं असं कॉम्पॅक्ट असल्यासारखं मला वाटत होतं, थोडं कम्फर्टेबल नाही वाटत होतं. म्हणजे मी असं नाही म्हणणार की बसता येत नाही, उठता येत नाही, असं नाही, पण तरी सुद्धा थोडं कम्पॅरिझन केलं दोघांचं, शेपवेअर आणि पेटीकोटचं, तर मला पेटीकोटच बेस्ट असं वाटतंय. तर त्यामुळे आणि ॲक्च्युली मी शेपवेअर घ्यायचा विचार करत होते मागे, जेव्हा मी शॉपमध्ये गेले होते. मला वाटतं हेच पेटीकोट जेव्हा घ्यायला गेले होते त्याच वेळेला. तर असं नाहीये, मे बी मी चुकीचं असू शकते. मला असं वाटतं की मी कमी प्राइसमध्ये घेतला असेल त्यामुळे मला ते कम्फर्टेबल वाटत नसेल. कारण शेपवेअर सुद्धा खूप चांगल्या ब्रँडचे आणि खूप हाय प्राइसमध्ये मिळतात. पण जसं मी म्हटलं मला ट्राय करायचं होतं म्हणून मी कमी किमतीतच घेतलेलं. तर मला कोणीतरी सांगितलं होतं की नाही, शेपवेअर सुद्धा छान असतात, म्हणजे कम्फर्टेबल असतात. पण तुम्ही फक्त थोड्या वेळ जर तुम्हाला साडी नेसायची असेल, फक्त मिरवायचं असेल, तर त्यासाठी ते बेस्ट असतं. ओके, तर मग म्हटलं उगाच घेऊन बघायचं का. मग मी त्याची प्राइस बघितली तर 600-700 पासून चांगल्या क्वालिटीचे सुरू होतात ब्रँडचे. म्हणून मग मला असं वाटलं की जाऊ द्या, वर्षातून एकदा मी परत साडी नेसणार आणि त्यासाठी एवढे 500-600 रुपये परत वाया घालणार, त्यापेक्षा नकोच ते. पेटीकोटच घालायचं म्हणजे ते कुठल्याही साडीवरती परफेक्ट आणि कम्फर्टेबल वाटतं. म्हणून मग मी तो प्लॅन कॅन्सल केला. तर मला तरी असं वाटतं शेपवेअर बेस्ट ऑप्शन आहे बरं का. मी असं नाही म्हणते, म्हणजे तुमच्यापैकी जर कोणाकडे असेल, तुम्ही नेहमी ते साडी खाली घालत असणार ना, तर तुमचा अनुभव मला नक्कीच सांगा. तुम्हाला माहिती की ते छानच दिसतं अगदी व्यवस्थित. पेटीकोटवर काय होतं की साडी ड्रेप जेव्हा आपण करतो ना ते एकदम परफेक्ट थोडंसं आपल्याला नेसावं लागतं. शेपवेअरमध्ये तसं नाहीये, कारण ऑलरेडी तो शेप दिसतोच आणि खूप छान दिसते साडी नेसल्यानंतर. पण तरी सुद्धा मला असं वाटतं कम्फर्टच्या मानाने पेटीकोट हाच बरं वाटतो. तर हा माझा एक्सपिरियन्स होता. आता मैत्रिणींनो,
ज्या माझ्या मैत्रिणी माझा हा व्हिडिओ बघत आहात, तर तुम्हाला जर तुम्ही वापरला असेल तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला काय वाटतं ते मला नक्कीच सांगा. जसं मी म्हटलं की मी चुकीची असू शकते, कारण मी थोडा रिझनेबल प्राईसमध्ये घेतलेला ना, त्यामुळे मला कदाचित ते कम्फर्टेबल वाटत नसेल. तर तुमच्यापैकी कोणी वापरला असेल तर मला नक्कीच सांगा. तर असं काहीच होतं. तर हा अनुभव मला तुम्हाला सांगायचा होता आणि तुम्हाला विचारायचं पण होतं. तर आता मी जाते माझ्या मैत्रिणीकडे. 1 तास तरी माझ्याकडे वेळ आहे. 1 तासामध्ये माझं काम करून मी लवकर येते घरी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ आवडला? कंजूसी करू नका, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आणखी एक मला तुम्हाला सांगायचंय ते म्हणजे की तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल. तुम्हाला साडी कलेक्शन बघायचे, तुम्हाला माझं कुर्ती कलेक्शन बघायचे, तुम्हाला माझं मंगळसूत्र म्हणजे ज्वेलरी वगैरे काही एनिथिंग काय कलेक्शन बघायला आवडेल, किंवा घराच्या रिलेटेड माझ्या रुटीन, डेली रुटीन, काहीही, स्किन केअर, ब्युटी केअर, काहीही एनिथिंग कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील तर तेही तुम्ही मला सजेस्ट करू शकता. हा, प्लीज कमेंट करून मला सजेस्ट करा, म्हणजे त्या टॉपिकवरती मी तुम्हाला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार. आणि खूप दिवस झाले स्किन केअर बद्दल सुद्धा कमेंट आल्या की ताई तुझं हेअर केअर आणि स्किन केअर आमच्याशी शेअर कर. तर हो, लवकरच मी ते सुद्धा शेअर करणार आहे. पण आजचा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकर भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर, बाय.